नमस्कार. मी आणि स्वामी या आपल्या भक्तिमय परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. बाळा, जर दत्तकृपा हवी असेल ना, तर फक्त मागू नकोस, स्वतःला पात्र बनव. आजचा हा विषय असा आहे की अनेक भक्तांनी मला सांगितले की हे ऐकल्यानंतर, हे आचरणात आणल्यानंतर आयुष्यात अचानक बदल जाणवायला लागले. कुणाचं मन शांत झालं, तर कुणाच्या अडचणी हळूहळू सुटू लागल्या, तर कुणाला स्वामींची अनुभूतीच आली. आज आपण बोलणार आहोत दत्तकृपा मिळवण्यासाठी रोज ऐकायचं ते एक अत्यंत प्रभावी स्तोत्र, आणि त्यासोबतच स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायणाचा अचूक विधी आणि ते वाचनाचे 10 अत्यंत महत्त्वाचे नियम, जे पाळले नाहीत तर पारायण असूनही अपेक्षित फळ मिळणार नाही, असं गुरुचरित्राचं सूचित केलं जाते. हा विषय केवळ ऐकण्यासाठी नाही बाळा, हा विषय जगण्यासाठी आहे. बाळा, सर्वप्रथम एक सत्य लक्षात ठेव. दत्त महाराज आणि स्वामी समर्थ हे वेगळे नाहीत. दत्त म्हणजेच स्वामी, आणि स्वामी म्हणजेच चालतं बोलतं दत्त तत्व. म्हणूनच जेव्हा आपण दत्तांचं स्तोत्र श्रद्धेने ऐकतो, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः आपल्या अंतःकरणात प्रवेश करत असतात. ते एक प्रभावी स्तोत्र कोणतं? ते आहे श्री दत्तात्रय स्तोत्र. विशेषतः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणासह ऐकलं जाणारं स्तोत्र. बाळा, हे स्तोत्र फक्त शब्दच नाहीत, हे कंपन आहेत. ते दत्त तत्वांचं आव्हान आहे. हे स्तोत्र रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तात किंवा शक्य नसेल तर सकाळी सूर्योदयापूर्वी ऐकलं तर मनावरची जडत्वाची पुटं हळूहळू निघून जातात. अनेकांना वाटतं मी ऐकतोय पण काही होत नाही. बाळा, बीज टाकल्यावर लगेच फळ लागत नाही, पण आत मातीखाली प्रक्रिया सुरू झालेली असते. आता येऊया त्या अत्यंत गहन विषयाकडे, स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र हे केवळ पुस्तकच नाही बाळा, ते स्वामींचं चालतं बोलतं स्वरूप आहे. ज्या घरात गुरुचरित्र नियमित वाचलं जातं, त्या घरात स्वामी स्वतः नांदतात, हे अनेक अनुभवी भक्तांचं वचन आहे. पण लक्षात ठेव, गुरुचरित्र कसं वाचतोस यावर त्याचं फळ अवलंबून असतं. गुरुचरित्र पारायणाचा अचूक विधी. बाळा, पारायण सुरू करण्यापूर्वी मनात एकच भाव असावा, स्वामी, मी काहीच नाही, सर्व तुम्हीच आहात. पारायण शक्यतो गुरुवारपासूनच सुरू करावं. स्वच्छ जागा, स्वच्छ वस्त्र आणि मनात कोणतीही घाण नाही, हे फार महत्त्वाचं आहे. स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा फोटो समोर ठेवून दिवा लावून मन शांत करून पारायणला सुरुवात करायची. आणि आता ऐक, हे आहेत गुरुचरित्र वाचनाचे 10 अत्यंत महत्त्वाचे नियम. पहिला नियम आहे, पारायण करताना आपले मन दुसरीकडे नसावं. ओठ वाचत असतील पण मन मोबाईलमध्ये असेल ते वाचन नाही बाळा. दुसरा नियम आहे, गुरुचरित्र वाचताना टीका, शंका, तुलना टाळावी. स्वामींच्या प्रत्येक शब्दावर पूर्ण विश्वास ठेव. आणि तिसरा नियम आहे, पारायण अर्धवट सोडू नये. आज वाचलं, उद्या विसरलो असं करू नकोस. आणि चौथा नियम, वाचनाच्या काळात शक्यतो सात्विक आहार घ्यावा. मन जितकं शुद्ध तितकं गुरुचरित्र लवकर कार्य करतं.
आणि 5वा नियम आहे, पारायण करताना अहंकार ठेवू नये. मी पारायण करतोय नाही, स्वामी माझ्याकडून करवून घेत आहेत, हा भाव हवा. आणि 6वा नियम आहे, गुरुचरित्र वाचताना मध्येच उठून इतर कामं टाळावीत. हा वेळ फक्त स्वामींसाठी. आणि 7वा नियम, स्त्रिया पुरुष कोणीही वाचू शकतात, पण अपवित्रतेचा गैरसमज मनात ठेवू नये. शुद्धता हीच मनाची असते. आणि 8वा नियम आहे, गुरुचरित्र वाचून झाल्यावर थोडा वेळ शांत बसावं. तोच क्षण स्वामी समर्थांशी तुमच्याशी संवाद साधतात हा असतो. आणि 9वा नियम आहे, पारायण काळात कोणाचं वाईट चिंतन करू नये, कारण गुरुचरित्र मनातील भावना वेगाने प्रकट करत असतात. 10वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे, पारायण हे मागण्यासाठी नसतं, ते स्वतः बदलण्यासाठी असतं. ते स्वतःला बदलण्यासाठी असतं. बाळा, ज्या दिवशी तू गुरुचरित्र वाचताना रडशील, त्या दिवशी समज स्वामी तुझ्या फार जवळ आलेत. ज्या दिवशी वाचताना शब्द तुझे थांबतील आणि डोळे भरून येतील, त्या दिवशी तू समज दत्तकृपा व्हायला लागली आहे तुझ्यावर. आज संकट आहे, त्रास आहे, प्रश्न आहेत, पण स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्यावर सोपवून वाच, उरलेलं मी पाहतो. तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का, जिथे कोणताही आधार नसताना फक्त स्वामी असं नाव घेतल्यावर अचानक मार्ग मिळाला? जर आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिही. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामी कृपेच्या अनुभवांसाठी मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी समर्थ तुमच्यावर सदैव कृपा ठेवो.